रुधाना वकाना येथील 16 वर्षीय मुलीला लोखंडी खांबाचे शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना। शॉक लागून मृत्यू झालेली कोमल विश्वनाथ पहुरकर वय वर्ष 16 कामानिमित्त बाहेर जात असताना अचानक तिने खांब्याला हात लावला व तिला जोरात शॉक बसला। नंतर स्थानिक लोकांनी बांबूच्या सहाय्याने त्या मुलीला सोडवण्याचे प्रयत्न केले। नंतर तत्काळ ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल इथं उपचार करण्यासाठी आणले असता डॉक्टरांनी कोमल विश्वनाथ पहुरकर या मुलीला मृत घोषित केले। संबंधित नातेवाईकांनी लगेच तामगाव पोलीस स्टेशन गाठून मृत झालेल्या मुलीची नोंद केली। मागील आठवड्यामध्ये रुधाना वकाना या गावामधील 10 ते 12 वर्षीय मुलीला याच खांबाला शॉक लागून ती मुलगी मेन हॉस्पिटल अकोला इथं ॲडमिट असून उपचार सुरू आहे। मात्र यासंबंधी संग्रामपूर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित 33/11 केवी उपकेंद्र अधिकारी यांना माहिती दिली असता आजपर्यंत त्या अधिकाऱ्यांनी त्या खांबामधील असलेले शॉर्ट सर्किटचे कोणत्याही प्रकारचे काम न केल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळाले। या मुलीला न्याय मिळावा याकरता ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी संग्रामपूर यांच्या दालनात मृत कोमल विश्वनाथ पहुरकर या मुलीचा शव संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत ठेवण्यात आले। परंतु संबंधित अधिकारी एकही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि कोणत्याही अधिकाऱ्यांनी इतकी मोठी घटना घडल्यास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित संग्रामपूर या ठिकाणी हजर न राहता मृत्यू झालेल्या मुलीचे फक्त मोबाईलद्वारे लोकेशन घेण्याचे काम केले। परंतु त्या ठिकाणी तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार API राजेंद्र पवार सह संपूर्ण तामगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते आणि त्या लोकांना सांगून पोस्टमॉर्टम करण्याची माहिती देण्यात आली। गोरगरिबांच्या मुलीचा इतकं मोठं जीवितहानी झाली तरीही विद्युत वितरण कंपनीचे एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झाले नाहीत। संबंधित वीज वितरण कंपनीचे अधिकारी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन संग्रामपूर महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे उपविभाग अधिकारी रावडे व SR फेरण हे कार्यालयावर उपस्थित नसल्याने नागरिकांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला। तसेच मृत्यू झालेल्या मुलीचे नाव व गावातील लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले। अंतरावर तो खांबा लोखंडी MSCBचा पोल पोरगी त्या पोलले चिटकली। कल्ला केला कोणा शेजारच्या पूर्ण कोमी चिटकली मी पळत आलो बांबून पोरगी काढली। तोपर्यंत काय झालं होतं? पुरी म्हणजे जीव होता का शरीरामध्ये? आता बेसूत पडल्यावर गावातल्या डॉक्टर दोन आणलं तर डॉक्टरने सांगितलं की मी काहीच करू शकत नाही, तुम्ही वरवटले घेऊन जा। वरवटले आणलं, डॉक्टरने मृत घोषित केलं। त्यामुळे आज रोजी याच्या अगोदर बी 8 दिवसा अगोदर माझ्या स्वतःच्या मुलीला त्याच पोलले शॉक लागला। मी यायच्यापर्यंत आलो, सांगायला लोक सर त्या पोलमध्ये शॉक येते। मी अकोल्याला पुरीला पहिले वरवटले आणलं, वरवटून शेगाव नेलं, शेगावनं अकोला नेलं। 5 दिवस माझी मुलगी शॉक लागल्यामुळे त्याच पोलले शॉक लागल्यामुळे माझी मुलगी अकोल्यात भरती होती। आता तब्येत बरी होऊन घरी आली। यायला सांगायला यायनं त्याच वेळेस जर त्या बरं वाईट केलं असतं तो करंट जो येत होते तो जर चांगला केला असता तर आज हा मृत्यू झाला नसता। निव्वळ या सबस्टेशनच्या या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे या मुलीचा जीव गेला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।